दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार डोंगर यंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार खूप छान आई राजा उदो उदो खूपच छान या मुलांनी परफॉर्मन्स दिलाय आणि आता आपल्या समोर आता आपण तर सिंहगड पायथ्याच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये राहतोय आणि खेडेगाव म्हटलं की शेती आणि निसर्ग या सर्व गोष्टी आपण अनुभवतोय त्याचबरोबर आता पुढचा परफॉर्मन्स आपल्या समोर जो सादर होणार आहे तो देखील गावाबद्दलच आहे आज प्रत्येक जण शिकून मोठे होतोय आणि शहराकडे धाव घेतोय पण गावामध्ये मात्र कोणी राहायला तयार नाहीये पण शेतकरी हा एकच माणूस असा आहे की ज्याला गाव अजिबात सुटत नाही
म्हणजे तो कुठेही गेला तरी त्याचं मन हे गावामध्येच रमतं. तर बघूयात आपण पुढच्या परफॉर्मन्समध्ये की गाव का सुटत नाहीये आणि गावात राहण्यामागचं कारण काय, गावाची ओढ काय असते हे आपण पुढच्या परफॉर्मन्समध्ये बघणार आहोत. गाव सुटेना UKG A ची मुलं आपल्या समोर आता घेऊन येत आहेत. त्याचबरोबर याचे कोरिओग्राफर आहेत वृषाली भांगरे. तत्पूर्वी एक छोटंसं स्पीच होतंय. मानवी छोटंसं स्पीच आपल्या समोर सादर करत आहे. आपली संस्कृती किती देखील पुढे गेले तरी सुद्धा गावामध्ये मातीमध्ये जो गोडवा आहे तो गोडवा आपण आज इथे अनुभवणार आहोत आणि गावाचं महत्त्व ही मुलं सांगणार आहेत. शहरात गेलं तरी मन फक्त गावामध्येच रमतं हे आता आपण पाहणार आहोत.